कोल्हापुरातील सुजित प्रभावळे आणि पूजा प्रभावळे या दाम्पत्याला 1 वर्षांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं. 19 फेब्रुवारी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशीच ती जन्मल्यानं कुटुंबानं तिचं नाव वीरांशी असं ठेवलं. प्रभावळे दाम्पत्यानं आपल्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस संस्मरणीय व्हावा यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा हा चित्रपट दाखवला. आम्ही ॲक्च्युली शिवनेरी किल्ल्यावर जाणार होतो वाढदिवस साजरा करण्यासाठी, परंतु छावा मूवी रिलीज झाली 14 फेब्रुवारीला आणि योगायोगानं शिवजयंती 19 तारीख. मग विचार केला की आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करू. मग त्यासाठी आपण स्पेशल स्क्रीनिंग बालकल्याण संकुलची जी अनाथ मुलं आहेत, 105 मुलं आहेत त्या मुलांसाठी आपण आज पूर्ण शो फक्त त्या मुलांसाठी ठेवलेला आहे. आणि एक समाधान आहे की त्या मुलांच्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस काहीतरी आज साजरा करतो आहे. आणि शिवजयंती आणि संभाजी महाराज म्हणजे एक वेगळं हे आहे. आणि असं झालं की असं म्हणतात की जीवन म्हणजे काय, तर जन्म आणि मृत्यूमधला फरक. पण शिवाजी महाराजांच्याकडे बघितलं तर जगावं कसं कळते आणि संभाजी महाराजांच्याकडे बघितलं तर मरावं कसं कळते. त्यामुळे एक माणसाला जर जीवन जगण्यात एक मार्गदर्शन पाहिजे असेल तर या 2 व्यक्तींचं मार्गदर्शन जर घेतलं तर आपल्याला आयुष्यात काही कमी पडेल असं मला वाटत नाही. त्या अनुषंगाने हा एक प्रोग्राम आम्ही आज आयोजित केला आहे, स्पेशल स्क्रीनिंग बालकल्याण संकुलच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचं एक विलक्षण समाधान आहे. चित्रपट सुरू होण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला सुजित प्रभावळे आणि रमेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या जयघोषानं संपूर्ण थिएटर दुमदुमून गेलं. यानंतर बालसंकुल कल्याण संकुलामधील सर्व मुलांच्या उपस्थितीत केक कापून वीरांशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बालकल्याण संकुलामधील मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पाहायला मिळणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. प्रभावळे कुटुंबियांनी दाखवलेल्या आपुलकीनं ही सर्व मुलं भारावून गेली. वीरांशी हिच्या वडिलांनी अशा पद्धतीनं आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा करत सर्वांपुढं आदर्श ठेवलाय. या प्रसंगी बालकल्याण संकुलाच्या मानद सचिव पद्मजा तिवले, पूजा प्रभावळे, शशिकांत प्रभावळे, मीना प्रभावळे, भावना प्रभावळे आदींसह प्रभावळे कुटुंबीय उपस्थित होते.